नमस्कार. मी वासुदेव सरला राजू. आज आपण बोलणार आहोत सायन्स, रॅशनलिझम वर्सेस रिलिजन. आपल्या संविधानामध्ये एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाचं सायंटिफिक टेम्परामेंट जपणे आणि वाढवणे हे संविधानामध्ये नमूद आहे. सायंटिफिक टेम्परामेंट म्हणजे काय? सायंटिफिक टेम्परामेंट म्हणजे विज्ञानाच्या आधारे ज्या गोष्टी सत्य आहेत त्या पडताळून पाहणे, प्रश्न विचारणे आणि आपली मतं, जी पर्सनल मतं असतात ते बाजूला ठेवून जे केवळ सत्य आहे ते दाखवणे. आपल्या भारतामध्ये धर्म आणि विज्ञानाचं खूप आधीपासूनचा संघर्ष आहे. त्यापूर्वी आपण एक जागतिक संघर्ष बघू, विज्ञान आणि धर्माचा. सुरुवातीला सॉक्रेटिस हा एक अत्यंत शिक्षित विचारवंत त्या काळी होता. त्याने त्याच्या शिष्यांना, म्हणजे त्याचे जे विद्यार्थी होते त्यांना विचार करणे काय असतं हे शिकवलं. कशा पद्धतीनं आपण विचार करू शकतो, कशी प्रश्न विचारू शकतो. जी पुस्तकं आहेत म्हणजे धार्मिक पुस्तकं, ती अंतिम सत्य नाही आहेत. जे त्यामध्ये आहे तेच केवळ सत्य आहे असं नाही. सत्य आपल्याला शोधावं लागतं. जे आपल्याला दिलेलं आहे ते खरं आहे का हे तपासून बघायचं जीवनामध्ये, हे त्याने त्याच्या शिष्यांना शिकवलं. अशी खूप तर्क, चर्चा आणि वादविवाद त्याच्यामध्ये आणि त्याच्या शिष्यांमध्ये, म्हणजे ते विद्यार्थी होते त्याच्यामध्ये नेहमी रंगायचे. या गोष्टीची राजाला कल्पना मिळाली. कोणीतरी सांगितलं असेल की हा मुलांना म्हणजे भडकवतो असं. त्याची विचारपूस करण्यात आली आणि त्याला तुरुंगात डांबण्यात आलं. त्याचा फक्त गुन्हा एवढाच होता की तो तरुणांना स्वतःच्या मेंदूने विचार करायला लावत होता. म्हणजे आधी अभ्यास करायचा, विचार करायचा आणि सत्य आणि असत्य काय आहे हे स्वतःच्या मेंदूने ठरवायचं. जुन्या म्हणजे धार्मिक ग्रंथांनुसार जे लिहिलेलं आहे ते अंतिम सत्य आहे असं मानायचं नाही. त्याच्या पुढे बघायचं. सॉक्रेटिसला कैद्यात ठेवण्यात आलं. हा विज्ञानामध्ये समजा ही पहिली मोठी घटना होती. त्याच्यानंतर गॅलिलिओ हा पहिला मनुष्य ज्याने अवकाशाकडे दुर्बीण घेऊन ग्रहगोलांचं निरीक्षण केलं. त्याचं म्हणणं होतं की पृथ्वी ही केंद्रस्थानी नसून सूर्य हा केंद्रस्थानी आहे आणि पृथ्वी सूर्याच्या परिक्रमा करते, आणि हे सत्य होतं. परंतु बायबलमध्ये असं म्हटलं होतं की पृथ्वी ही केंद्रस्थानी आहे, पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य परिक्रमा करतो. तर बायबलच्या विरोधात बोलल्यामुळे गॅलिलिओला सुद्धा कैदेत ठेवण्यात आलं होतं. गॅलिलिओ हा अत्यंत हुशार असा वैज्ञानिक होता. त्याने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाया रचला. त्याने धर्मसत्तेला आव्हान दिलं. जे पुस्तकांमध्ये होतं, धार्मिक पुस्तकांमध्ये त्या काळी जी प्रथा होती, जे डोळे बंद करून ज्या गोष्टींवर लोक विश्वास ठेवायचे त्या गोष्टींना त्याने प्रथम आव्हान दिलं. त्याने दाखवलं की कशा पद्धतीने दुर्बिणीमधून ग्रहगोलांचं निरीक्षण करता येतं. सूर्य हा केंद्रस्थानी आहे, पृथ्वी त्याची परिक्रमा करते, चंद्र पृथ्वीची परिक्रमा करतो, हे आपल्याला गॅलिलिओने दाखवलं. पण त्याची किंमत त्याचा जीव देऊन द्यावी लागली. म्हणजे विज्ञानासाठी शहीद झाला तो गॅलिलिओ. तर ही अशी खूप मोठे लोक आहेत ज्यांनी विज्ञानासाठी खूप त्याग, समर्पण, शहीद झालेले आहेत ते.
गॅलिलिओचा तुरुंगातच मृत्यू झाला, पण त्याने जगाला एक नवी विचारधारा दिली, विज्ञानाच्या दृष्टीने विचार करण्याची पद्धत. त्याच्यानंतर केपलर आला. केपलरने ग्रहगोलांची परिक्रमाची जी सीमारेषा असते त्याची खूप सुंदर अशी गणितं त्याने मांडलेली आहेत. त्यालाही धर्मसत्तेचं आव्हान आलं. डार्विन हा उत्क्रांतीवादी वैज्ञानिक होता. त्याचं असं म्हणणं होतं की जी सजीव सृष्टी आहे ती एका जीवापासून निर्माण झालेली आहे. प्रथम जीव हा समुद्रामध्ये निर्माण झाला. त्याच्यानंतर हळूहळू उत्क्रांती होत 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 एकपेशीय अमिबासारख्या जीवापासून अनेकपेशीय जीव तयार झाले. अनेकपेशीय जीवांपासून पाण्यात राहणारे जीव तयार झाले. त्याच्यानंतर जमिनीवर जीवांचं जमिनीवर जीव निर्माण झाले असं त्याचं म्हणणं होतं. माणूस हा माकडापासून कसा उत्क्रांत होत गेला याची खूप सुंदर मांडणी डार्विनने केलेली आहे. डार्विन हा एक असा वैज्ञानिक होता ज्याने जीवनसृष्टी एका घटकापासून कशी निर्माण झाली आणि कशी उत्क्रांत होत गेली हे मांडलं. त्याने धर्माची जी पुस्तकं धर्मात जे लिहिलेलं होतं किंवा धर्मामध्ये असं त्या काळी म्हणत की देवाने मनुष्यांना जन्म दिला किंवा देवाने सृष्टी रचली, या गोष्टीला डार्विनने आव्हान दिलं. त्यामुळे डार्विनवरही अत्याचार करण्यात आले. सांगायचा अर्थ एवढाच की विज्ञान हे खूप सोपं आहे, अंगीकारणं खूप सोपं आहे, परंतु हे विज्ञान आपल्यापर्यंत येण्यासाठी अनेक लोकांनी प्राण वेचले. डार्विन नंतर कोपर्निकस, त्याच्यानंतर ब्रुनोला तर अक्षरशः जाळण्यात आलं होतं. ब्रुनोचं असं म्हणणं होतं की सूर्य जो आहे ना, सूर्य हा केंद्रस्थानी आहे. त्यावेळीचं बायबल असं म्हणत होतं की पृथ्वी ही केंद्रस्थानी आणि सूर्य हा परिक्रमा करतो. परत हे सृष्टी कुठल्याही देवाने रचलेली नाही असं जिओनार्डो ब्रुनोचं म्हणणं होतं. या सृष्टीमध्ये जसा सूर्य आहे तसे अनेक जे तारे आपल्याला रात्री दिसतात ते सुद्धा सूर्या इतकेच प्रकाशमान आहेत असं ब्रुनोचं म्हणणं होतं. म्हणजे आजच्या काळामध्ये त्याची जे त्यावेळेची तर्कशक्ती होती, त्याचे जे निरीक्षणं होते ते आजच्या काळानुसार बरोबर आहेत. परंतु बायबलमध्ये सृष्टीचा निर्माता देव आहे. तो जे ठरवतो, तो जे सांगतो तसंच पृथ्वीवर घडत असतं. ग्रहगोलांचा माणसाच्या जीवनावर परिणाम होतो. अशा अनेक अंधश्रद्धा होत्या. त्या अंधश्रद्धा जिओनार्डो ब्रुनोने अक्षरशः खोडून काढल्या. त्याची अत्यंत कडक शिक्षा जिओनार्डो ब्रुनोला झाली. त्याला पकडण्याचं फरमान सोडण्यात आलं. तो 2-4 महिने लपला, खूप लपला. कधी मित्रांच्या घरी, कधी नातेवाईकांच्या घरी खूप प्रयत्न केले. त्याला एका ठिकाणी अटक करण्यात आली, पण त्याला अटक करून तू धर्माला आव्हान दिलं, धर्माच्या ग्रंथांना आव्हान दिलं म्हणून चौकात हजारो लोकांसमोर त्याला जिवंत जाळण्यात आलं. हे धर्मासाठी विज्ञानासाठी हे खूप मोठं बलिदान होतं. अशा विज्ञानाला जिवंत ठेवण्यासाठी खूप लोकांनी आपले प्राण वेचलेले आहेत. आपलं कर्तव्य बनतं आपण आजच्या काळात आपल्या मेंदूचा उपयोग करून जे चांगल्यात चांगलं ज्ञान आहे, वैज्ञानिक ज्ञान, ते ग्रहण करून त्या दृष्टीने आपण वागलं पाहिजे. त्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हणतो. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की खूप शिकलेले लोक आहेत, वैज्ञानिकही आहेत काही, ते बाबांना मानतात, अंधश्रद्धा मानतात, ते देवाला पण मानतात, म्हणजे असं असतं. तर या गोष्टी कशा असतात ना,
आपली जी लहानपणी जी जडणघडण असते, मानसिक जडणघडण, ती माणसाच्या मानसशास्त्रामध्ये खूप महत्त्वाची असते. लहानपणी जे संस्कार म्हणजे हेच जडणघडण कशी झाली आहे यावर माणसाचं उर्वरित आयुष्य ज ठरत असतं. समजा एक वैज्ञानिक, जो पुढे वैज्ञानिक झाला, तो लहानपणी देवाच्या त्याने कथा वाचलेल्या असाव्यात, त्याने खूप म्हणजे धार्मिक स्थळांवर प्रार्थना केलेल्या असाव्यात, त्याची खूप श्रद्धा बळकट झालेली असावी. मग काय होतं, हे लोक जर पुढे गेले, समजा वैज्ञानिकही झाला, विज्ञानाचा वापर करून वैज्ञानिकही झाला, तरी त्यांना जेव्हा धार्मिक लोक विचारतात की तुमची देवावर श्रद्धा आहे, ते हो सांगतात. किंवा तुम्हाला म्हणजे जे पोथीपुराणातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मान्य आहेत का, ते हो म्हणतात. त्याचं कारण हेच असतं की त्यांच्यामध्ये तेवढी मानसिक क्षमता नसते की लहानपणापासून जे त्यांनी ऐकलेलं आहे त्याच्या विरुद्ध जाण्याची त्यांची क्षमता नसते. विज्ञान तर सांगतं की जे आहे प्रूफ झालेलं, म्हणजे जे सत्य आहे, जे प्रयोगाने तपासता येतं, तर्कावर तपासता येतं, ते सत्य असतं. पण तरी काही लोक ही मानत नाही, कारण त्यांची मानसिक जडणघडण तशी झालेली असते. त्यामुळे आपण अनेकदा बघतो की अनेक उच्च शिक्षित लोक भोंदू बाबा बुवांपुढे निरुत्तर होतात. मग आपल्याला वाटतं की धर्म जिंकला आणि विज्ञान हरलं. असं नसतं. ते मानसिक जडणघडणीवर डिपेंड करतं. याच्यामध्ये गाडगेबाबांचं एक छान उदाहरण द्यायचं झालं तर शिक्षणाचा आणि विवेकवादाचा, रॅशनलिझमचा, सायंटिफिक टेम्परामेंटचा थोडासा संबंध आहे, पण जास्त नाही. गाडगेबाबा अशिक्षित होते, पण तो माणूस, त्याची शिक्षणावर नितांत श्रद्धा होती. तो लोकांना सांगायचा की तुमचा देव दगडात शोधू नका, तुमचा देव माणसात शोधा. माणसाला प्रेम करा, करुणा करा, दया करा, भुकेलेला अन्न द्या, जो बेघर आहे त्याला निवारा द्या, प्राणीमात्रांवर दया करा. त्यांची प्राणीमात्रांवर खूप म्हणजे जीव होता त्यांचा. म्हणजे एवढ्या चांगल्या गोष्टींमध्ये जर तुम्ही देवाला पाहिलं तर ठीक आहे, पण जर तुम्ही देव हा दगडात शोधत असले, देवासाठी मुक्या प्राण्यांचा बळी देत असले, देवासाठी मोठमोठा काळाबाजार करत असले, कारण धर्म सत्ता हा एक बाजार आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे जे पुजारी वगैरे असतात ते सर्व त्यांचं मोठं कॅपिटलिझम त्याच्यावर चालत असतो. त्या बाजाराचा त्यांना फायदा होतो. हे गाडगेबाबांनी आपल्याला सांगितलं. गाडगेबाबा अशिक्षित होते, तरी त्यांनी, म्हणजे त्याची तर्कशक्ती एवढी चांगली होती की पुरातन काळातील ज्या अंधश्रद्धा आहेत, ज्या गोष्टी आहेत, ज्या धार्मिक ग्रंथांमध्ये लिहिल्या आहेत, त्यांना नाकारण्याची ताकद त्यांच्या बुद्धीमध्ये होती, असं आपण म्हणू शकतो. एक रेने देकार्ट म्हणून एक वैज्ञानिक होता. आपण ज्याच्या कार्टेशियन जॉमेट्री जी बघतो त्याचा तो निर्माता. त्याने सुद्धा खूप रॅशनलिझमवर सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं तर्कशास्त्र मांडलं जातं, कशा पद्धतीनं प्रयोगाने सत्यता तपासता येते एखाद्या गोष्टीची. विज्ञान वापरणं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं यामध्ये फरक आहे. म्हणजे आपण रोज विज्ञान वापरतो, मोबाईल वापरतो, इंटरनेट वापरतो, गाडी वापरतो, मोटरसायकल वापरतो, वीज वापरतो, या सर्व विज्ञानाच्या गोष्टी आहेत. पण या वापरल्या म्हणून आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन येतोच असं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन हा असा आहे की
आपल्याला कळतं की ज्या घटना घडत आहेत त्याला काहीतरी कारण आहे. कार्यकारण भाव आपण त्याला म्हणतो, की कुठलीही गोष्ट घडण्यासाठी काहीतरी कार्य करावं लागतं. विज्ञानाचे जे नियम आहेत त्या नियमांच्या विरोधात आजपर्यंत तरी पृथ्वीवर घटना घडत नाही, कुठलीही घटना. साधा आपण समजा एक पापड घेतला भाजलेला, तो जर फोडायचा असला तर त्याला काय करावं लागतं हे विज्ञानामध्ये आहे. त्याला बल लावावं लागतं, तेव्हा तो फुटतो. धार्मिक मंत्रांनी कुठलाही धर्म, एका धर्माचं नाव नाही घेते, कुठलाही धर्म, कुठल्याही धार्मिक मंत्राने किंवा कोणत्याही पुजाऱ्याने केवळ लांबून मंत्रांनी तो पापड फुटू शकत नाही, हे विज्ञान आपल्याला सांगतं. म्हणजे एवढी छोटीशी गोष्ट धर्म किंवा ते कुठलाही धर्म आणि त्याचे ते पुजारी लोक ते कितीही दावे करत असले तरी ते घडत नाही. भारतामध्ये फुलेंनी खूप छान प्रकाश टाकलेला आहे या विषयावर. त्याच्यानंतर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी हे आताचे शहीद आहेत विज्ञानातले. त्यांनी तेच सांगितलं की विज्ञानावर म्हणजे आपण विज्ञानाकडे पाहिलं पाहिजे. जेवढा पुरावा तेवढा विश्वास. म्हणजे विज्ञान हे खूप नम्र असतं. धर्म कसा असतो की मला सगळं कळलेलं आहे, धर्म असा म्हणतो मला सर्व कळलेलं आहे, जे मी सांगतोय ते अंतिम सत्य आहे आणि माझ्या विरोधात, त्या सत्याच्या विरोधात कोणी जाऊ शकत नाही. विज्ञानाचं तसं नाही आहे. विज्ञान असं म्हणतं आज मला एवढं माहिती आहे, ठीक आहे, उद्या जर काही नवीन आलं तर ते मी ते सांगेल. किंवा विज्ञानामध्ये जो चुका शोधतो त्याला पुरस्कार मिळतात. तुम्ही आईन्स्टाईनच्या थेरीज बघा, त्या नवीन रिफॉर्म करा, ठीक आहे, तुम्हाला रिवॉर्ड मिळतील, अवॉर्ड मिळतील की किती मोठा वैज्ञानिक आहे, आईन्स्टाईनच्या चुका त्याने दुरुस्त केल्या. पण धर्मात असं नसतं. धर्मामध्ये तुम्ही असं करू शकत नाही, तसं केल्यानं तुम्हाला शिक्षा होते. म्हणजे हा फरक आहे धर्म आणि विज्ञानामध्ये. विज्ञान हे एक जीवनाचा मार्ग आहे. आता अनेक लोक विज्ञान रोज वापरतात, दररोज प्रत्येकाच्या जीवनात विज्ञान आहे. आपण स्वतः विज्ञानाचा एक प्रतिकृती आहोत. आपल्या ज्या ब्लड आपल्या शरीरातून वाहतं, आपले जे अवयव आहेत, प्रत्येक अवयव तो विज्ञानामध्ये त्याचं स्पष्टीकरण आहे. ते कसे कार्य करतात, कसे बनलेले आहेत, ते बरे जर आजारी पडले, समजा आपण आजारी पडले तर ते बरे कसे होतात, कोणती मेडिसिन लागते, हे सर्व विज्ञानामध्ये आपल्याला माहिती आहे. पण वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येकाजवळ असेलच याची शाश्वती नाही. गौतम बुद्धांना मी एक माणूस मानतो, चांगला माणूस. त्यांचं एक वाक्य आहे की केवळ धार्मिक व्यक्तीने किंवा धार्मिक ग्रंथाने किंवा त्या ग्रंथामध्ये एखादी गोष्ट लिहिली आहे म्हणून ती सत्य मानू नका. ती तपासल्यानंतर तिचं सत्य काय आहे ते जाणून घ्या. हे त्यांचं त्यावेळचं वाक्य. म्हणजे आजपासून खूप 1000-1 वर्षापूर्वीची ही वैचारिकता खूप महान आहे असं मला वाटतं. युरोपियन जी क्रांती आहे, आपण म्हणतो औद्योगिक क्रांती, ती अचानक नाही झाली. आधी त्यांच्यामध्ये वैचारिक क्रांती झाली. धर्म तिथेही प्रबळ होता. बायबलच्या पुढं कोणाचं चालायचं नाही अशी स्थिती होती. धर्मसत्ता ही पुढे होती. विज्ञान खूप नवीनच आलेलं होतं तेव्हा. परंतु अशा धर्मसत्तेला विज्ञानानं आव्हान दिलं. धर्मसत्ता खूप जुनी आहे. म्हणजे 4-5 हजार वर्ष पूर्वी धर्म असेल असं मानलं जातं. माणसाचा कालखंड आहे जवळपास, माणसाचा उत्क्रांतीचा जवळपास 1,00,000 वर्षांचा इतिहास माणसाचा आहे. 1,00,000 वर्षांचा, सॉरी. आणि धर्म 4-5 हजार वर्ष झाली आलाय. विज्ञानाला केवळ 500-600 वर्ष झाले. आता बाबा जे असतात ते टी व्हीवरचे बाबा वगैरे असतात, बंधू लोक, ते सांगतात की
विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं, असं नाही आहे. विज्ञान संपत नाही, कुठंच संपत नाही. हे लोक विज्ञानाचा मोबाईल वापरून, विज्ञानाचं इंटरनेट वापरून, साधा माईक तो पण विज्ञानानंच बनवलेला आहे. ठीक आहे. जर तुमच्या धर्मामध्ये एवढी ताकद आहे, तुमच्या मंत्रांमध्ये एवढी ताकद आहे, तर तुम्ही असं काय निर्माण करा स्वतःचं. एक छोटीशी गोष्ट तुमच्याकडून आजपर्यंत निर्माण झालेली नाही. पूर्ण 5,000 वर्षांमध्ये कुठल्याही धर्माने काहीही चांगलं निर्माण केलेलं नाही. जे आज आपण उपभोगतो ते विज्ञानाने निर्माण केलेलं आहे, विज्ञानाच्या टेक्नॉलॉजीमधून ते आलेलं आहे. मग आपण गाड्या असू दे, मोटरसायकल असू दे, वीज असू दे, यंत्रसामुग्री असू दे किंवा इंजिनिअरिंगचं कुठलंही साहित्य आपण जे असतं ते विज्ञानावर आधारित असतं. हेच साहित्य वापरून हेच लोक आपल्याला विज्ञान हे कसं छोटं आहे हे आपल्याला सांगत असतात. आणि ते काही म्हणजे ऐकणारे लोक ऐकून पण घेतात की ठीक आहे, अध्यात्म खूप मोठं आहे, विज्ञानाला काहीच येत नाही. असं नाही आहे. आपल्याला नेहमी असं वाटतं, म्हणजे सुरुवातीपासून माणसाला असं वाटतं की माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे, पृथ्वी ही विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. तसं नाही आहे. विश्वाची रचना खूप अमर्याद आहे. आपल्याला केवळ विश्वाचा खूप कमी भाग आत्ताच्या तंत्रज्ञानानं बघता येतो. उद्या ते तंत्रज्ञान वाढत जाईल, आपल्याला अजून थोडासा जास्त भाग बघता येईल. ठीक आहे. तर हे जे एवढं मोठं विश्व आहे त्याच्यामध्ये पृथ्वी हा, म्हणजे एका वैज्ञानिकाने म्हटलेलं आहे की संपूर्ण पृथ्वीवर जेवढे रेतीचे कण आहेत ना, त्याच्यातल्या एक कण म्हणजे पृथ्वी आणि बाकीचे रेतीचे कण म्हणजे इतर ग्रह आणि तारे. एवढं अमर्याद विश्व आहे. त्याच्याही पुढे असेल, कारण त्याचा अंत नाही आहे, अजून तरी नाही आहे. विज्ञान तेच मान्य करतं जे सिद्ध झालेलं आहे. ठीक आहे. तर अशा अवस्थेमध्ये पृथ्वी ही किती नगण्य आहे, खूप छोटी आहे. त्याच्यातला माणूस किती नगण्य आहे, कारण तो अनेक प्राण्यांपैकी एक आहे. माणूस खूप हुशार आहे, त्याच्याकडे बुद्धी आहे. त्याने देवाची निर्मिती केलेली आहे. कशी? देवाला त्याने स्वतःसारखं बनवलं. ठीक आहे. देवाला त्याने स्वतःसारखं बनवलं. तशा ग्रंथांची निर्मिती त्याने केली. ठीक आहे. डायनोसॉरसारखा देव नाही बनवला त्याने, कारण त्याला डायनोसॉरची कल्पनाच नव्हती त्यावेळेस. डायनोसॉर आधी, माणूस धर्मानंतर. तर धर्मांची अनेक जे धर्म आहेत त्यांचे जे धर्मग्रंथ आहेत